वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुद्रा। मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास हा वैभवशाली, गौरवशाली, शूरवीर पराक्रमी योद्ध्यांचा, साधू संतांचा हा महाराष्ट्र। पुण्या गोविंदाने नांदणारी ही सगळी लोक अत्यंत आनंदी, उत्साही आणि सर्वांना सामावून घेणारी अशी ही महाराष्ट्राची लोक होती। मग महाराष्ट्र इतका वैभवशाली महाराष्ट्र हा गुलामगिरीत कसा गेला याविषयी अनेकांना अनेक वेळा प्रश्न पडतात, मलाही पडत होता। आणि मी जेव्हा याचा अभ्यास करायला घेतला तेव्हा मला जाणवलं की यार, मला जे माहीत नाही हे आपल्या लोकांना सुद्धा माहीत नसावं, आणि ज्या मित्रांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही त्यांना तो इतिहास समजावा यासाठी ही सगळी धडपड आहे। मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास जर आपण बघितला तर प्रभू रामचंद्रांच्या आगमनापासून ते 1271 पर्यंतचा काळ, आणि मराठ्यांचा इतिहास जर बघितला आपण तर इसवी सन पूर्व 200 ते 1271चा काळ। प्रभू रामचंद्रांची पावलं ही दंडकारण्याकडे वळाली आणि त्या दंडकारण्यामध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। प्रभू रामचंद्रांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीमध्ये पुढे जाऊन ऋषीमुनींनी तपश्चर्या केली। त्या ऋषीमुनींनी आपली छोटे छोटे झोपडे तयार केली, झोपड्याचे आश्रम झाले, आश्रमांची पुढे जाऊन गावं झाली, गावांची पुढे नगरं झाली, नगरांचं राज्य झालं, राज्याला पुढे जाऊन सेनापती आणि राजा मिळाला। तर अशा प्रकारे दंडकारण्याचं रूपांतर महाराष्ट्रात पुढे झालं। महाराष्ट्राचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास जर आपण बघितला तर तो इसवी सन पूर्व 200 ते 1271 पर्यंतचा इतिहास। अत्यंत शूरवीर पराक्रमी आणि आनंदमय वातावरणात त्या राहणारी लोक। तर पराक्रमी लोकांचा इतिहास जेव्हा आपण असं म्हणतो, मग एवढे पराक्रमी पुरुष या मराठा समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, महाराष्ट्र गुलामगिरीत का गेला हा फार मोठा प्रश्न आहे। इसवी सन पूर्व 200 ते 1271 याच्यामध्ये, ह्या काळामध्ये अनेक साम्राज्यांनी, अनेक घराण्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं। त्यातलं पहिलं घराणं होतं शालिवान। शालिवानपासून शिलाहारपर्यंत आणि वाकाटकपासून ते यादवांपर्यंत या घराण्यांनी महाराष्ट्रामध्ये धर्मराज्य केलं, रामराज्य केलं, आणि त्यांच्या काळामध्ये जनता, रयत फार सुखी होती। वैभवाच्या शिखरावर महाराष्ट्र होता। यादवांच्या काळात अनेक महात्मे होऊन गेले। गोविंद प्रभू, चक्रधर स्वामी, मुकुंदराज, त्यानंतर गहनीनाथ असे महात्मे होऊन गेले। त्यांच्याच काळात भास्कराचार्य, लक्ष्मीधरा नावासारखे, लक्ष्मीधरासारखे त्यावेळचे खगोलशास्त्रज्ञ होऊन गेले। ह्याच काळामध्ये अनेक साधू संत होऊन गेले। ते ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, जनाबाई, सावतामाळी, नामदेव महाराज, किती नावं घ्यावी। निवृत्ती महाराजांपासून ते ह्या साधू संतांचा जर आपण विचार केला तर ह्या सर्वांनी महाराष्ट्र घडवण्यामध्ये, महाराष्ट्र आनंदी करण्यामध्ये, महाराष्ट्राला आत्मीय सुख देण्यासाठी काम केलं। आत्मीय आनंद जो असतो तो ईश्वराच्या चरणी सर्वस्व वाहून घेतल्यानंतर मिळणारा आनंद जो आहे त्याला परमानंद म्हणतात, आणि तो परमानंद देण्याचं काम या साधू संतांनी केलं। हे साधू संत परमेश्वराची सेवा करू शकत होते, कारण स्वराज्य रक्षक त्या काळामधले जे होते ते शूरवीर पराक्रमी होते, आणि विचारवंत जे होते ते सदैव जागृत होते। बघा, एखादा समाज किंवा एखादा राष्ट्र तोपर्यंत गुलामगिरीत जात नाही जोपर्यंत तिथला राजा हा सतर्क असतो आणि जागृत असतो, आणि त्या राजाचा सभोवताली असणारे जे विचारवंत असतात, जे शिष्टमंडळ, त्यांचं जे काही प्रधानमंडळ असेल, प्रधानमंत्री असेल,
त्यांना सल्ला देणारी जी लोक असतात ती जोपर्यंत जागृत असतात, विचारवंत जोपर्यंत जागृत असतात, तोपर्यंत ते राष्ट्र गुलामगिरीत जात नाही. तर आपण मागच्या भागामध्ये आपण बघितलं की महाराष्ट्र अत्यंत प्रगतिशील असा महाराष्ट्र, अत्यंत वैभवाच्या शिखरात असणारा महाराष्ट्र हा गुलामगिरीत गेला. का गेला याची कारणं आपण थोडक्यात आपण मागच्या भागात बघितली. मित्रांनो, तसं आता जर आपण त्या पुढचा जर भाग बघितला तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण त्या ठिकाणी विचारपूर्वक जर काही विषय मांडले तर विषय असे होतात की त्या काळामध्ये स्थापत्यकला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्याला वाव मिळाला, शिल्पकलेला फार मोठा वाव मिळाला. त्या काळामध्ये वाद्य, संगीत, नृत्य ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये, गायन, नंतर साहित्यलेखन, ह्या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर होता. आणि मग असा हा वैभवशाली महाराष्ट्र हा गुलामगिरीकडे कसा गेला. तर आपण मागच्याच बघितलं की अलाउद्दीन खिल्जी, दिल्लीमध्ये जलाउद्दीन खिल्जी या सुलतानाचं राज्य होतं आणि त्याचा जो त्यांनी सेनापती नेमला होता अलाउद्दीन खिल्जी याने 800 फौज, 800च फक्त होती, 800 खुंकार अशी फौज घेऊन तो महाराष्ट्राच्या दिशेने धावला. म्हणजे माणिकपूरवरून तो बुंदेलखंड, विंध्याचल आणि तिथून तो त्यांनी नर्मदा ओलांडली आणि नर्मदा ओलांडून तो महाराष्ट्राच्या दिशेने आला. त्या सातपुड्याच्या पर्वतरांगा आहेत, त्या सातपुड्यांच्या पर्वतरांगावरती चांदतारा फडकला, पहिल्यांदा फडकला. आणि जेव्हा आता म्हणजे 500 मैलाचा प्रवास करून एक सुलतान आपल्या राज्यावर येतोय, आक्रमण करतोय आणि तो आपल्याला भविष्यामध्ये गुलामगिरीत नेऊ शकतो, आपलं साम्राज्य नष्ट करू शकतो, ही माहिती आपल्याला राजाला नसावी किंवा त्याचे तिथले जे त्याच्या जवळचे असणारे जे प्रधान मंडळ आहे, त्यांचा जो प्रधानमंत्री होता तो हेमाद्री अत्यंत विद्वान होता, तो शूर होता, पराक्रमी होता, लेखक होता, शिल्पकला त्याला चांगली त्याला जाण होती. आणि असा हा विद्वान व्यक्ती सुद्धा कुठल्या झोपेत होता ना, विनाशकाली विपरीत बुद्धी असा प्रकार घडला आणि महाराष्ट्र गुलामगिरीच्या दिशेने एक पाऊल महाराष्ट्राने टाकलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण जेव्हा 100 मैल हा अलाउद्दीन खिल्जी आतमध्ये महाराष्ट्रात शिरला, देवगिरीच्या दिशेने येतोय, तरी राजा झोपलेला होता. शेवटी जेव्हा तो अत्यंत जवळ एलिसपुरावरती त्याने आक्रमण केलं आणि एलिसपुरापर्यंत तो पोचला, त्यावेळेस राजाला जाग आली. त्याने मांडलिक राजाला काही सैन्य देऊन सांगितलं की अलाउद्दीन खिल्जीवरती चढाई कर, त्याच्याशी जाऊन लढ, त्याला हरव. आणि मग हे मांडलिक राजा सैन्य घेऊन गेला, त्या ठिकाणी युद्ध झाला, त्या ठिकाणी त्याचा पराभव झाला आणि परत पराभवाची बातमी आपल्या राजापर्यंत पोचायच्या अगोदर अलाउद्दीन खिल्जी त्या ठिकाणी त्या म्हणजे जो 5-6 किलोमीटर अंतरावरती असेल तो देवगिरीवर पोचला. आता देवगिरीच्या जवळ पोचल्यानंतर सुद्धा आपला राजा त्या ठिकाणी अस्वस्थ अवस्थेत होता, काय करावं त्याला सुचत नव्हतं. आणि त्याच्याजवळ असणारी काही फौज होती, तो फौज घेऊन तो खाली उतरला आणि अलाउद्दीन खिल्जी बरोबर लढायला त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी तयार झाला. त्याच्याशी झालेलं युद्ध आहे. आता हे खुंकार सैन्य आहे, 8,000ची फौज. त्या 8,000 फौजीसमोर हे आपले 3-4 हजार जे सैन्य होतं त्या ठिकाणी थोडंफार युद्ध झालं आणि आपला पराभव दिसतोय असं समजल्यानंतर सगळे सैन्य पळून देवगिरीच्या किल्ल्यात गेलं. राजा पण पळाला, गडात गेला. गड अत्यंत भक्कम मजबूत होता. देवगिरीचा किल्ला अत्यंत भक्कम मजबूत किल्ला, त्याला जिंकणं म्हणजे अशक्य. अशा अजिंक्य किल्ल्यामध्ये जाऊन ते सगळे बसले. आता त्याला राजाला काय वाटलं की यार आपण अन्नधान्य आहे, आपण किल्ला हा लढवू, पुढे जाऊन हा आपला विजय नक्की होणार वगैरे. पण जेव्हा त्याच्या लक्षात आलं की अन्नधान्याचे जे कोठारे आहेत ती कोठारं ही धान्याने भरलेली नाही आहेत, तर ती मिठाने भरलेली आहेत. आता मिठाच्या गोण्यांनी ती जर अन्न भरलेली असतील तर अन्न खायचं काय. 3 दिवस पुरेल इतकंच अन्न देवगिरीवर होतं. म्हणजे किती निष्काळजीपणा असावा, किती निष्काळजीपणा हा राज्यकर्त्यांमध्ये दिसून येतो. आणि ह्या निष्काळजीपणामुळे आपण गुलामगिरीत गेलो हे त्याचं पहिलं कारण असावं. बघा,
आता त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता, कारण सैन्य नव्हतं. बरं, सेनापती कुठे गेला होता? तर आपला जो त्याचा मुलगाच, त्या मुलाचं नाव काय आहे? शंकरदेव. बरोबर, त्या मुलाचं नाव शंकरदेव आहे. कारण यादवांचे जे शूरवीर पराक्रमी राजे होऊन गेले, त्याच्यात आपण बघितलं सिंघन म्हणजे भिल्लम, सिंघन नंतर महादेव, असे पराक्रमी राजे त्या काळात, कृष्णदेव, असे पराक्रमी राजे यादवांच्या राजघराण्यात होऊन गेले. आणि आता हे राज्यकर्ते जे होते ते रामदेव राय आणि त्यांचा मुलगा हा शंकरदेव ही फौज घेऊन हा तीर्थयात्रेला गेला होता. फार मोठी फौज घेऊन तीर्थयात्रेला कोण जातं का? हे येड्यापणाचा कळत झाला आणि तो तीर्थयात्रेला निघून गेल्यामुळे फार मोठं संकट देवगिरीवर येऊन पडलं होतं. आता राजाकडे सैन्य नाही आहे, राजाकडे अन्नधान्य नाही आहे. राजाने शरणागती पत्करली, खलजीला जाऊन भेटला, खलजीचे तह झाला, खलजीने जे मागितलं ते खंडणी दिली आणि तो गडावर परत आला. तो गडावर परत येईपर्यंत त्याला बातमी आली की बाबा युवराज येतोय. आता युवराज सैन्य घेऊन येतोय म्हटल्यानंतर याला आनंद झाला पाहिजे का नको? याला आनंद झाला पाहिजे की आता शत्रूवर तुटून पडूया आणि शत्रूचा नायनाट करून आपण यांना पुन्हा आपलं स्वराज्य निर्माण करूया किंवा स्वराज्य टिकवूया आपण. आता आपलं स्वराज्य म्हणजे देवगिरी टिकवण्याचं, महाराष्ट्र टिकवण्याचं फार मोठं एक संधी त्याला मिळाली होती. ही संधीसुद्धा त्यांनी गमावली. त्याने आपल्या पुत्राला काय निरोप पाठवावा की बाबा रे, त्याच्यावरती आक्रमण करू नको. का आक्रमण करू नको? तर त्याच्याशी मी तह केलेला आहे आणि तो आता जी खंडणी आहे आणि देवगिरी नगर पूर्ण लुटलंय त्यांनी आणि ती सगळी लूट आणि माझ्याकडून ती खंडणी घेतली, ती खंडणी घेऊन तो जाणार आहे. तो काय आता इथे थांबत नाही. आणखीन एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्यामुळे राजा घाबरला होता आणि ती होती अफवा. बघा मित्रांनो, मोठमोठे साम्राज्य आहेत ना, हे अफवेच्या कारणाने बळी पडतात, नष्ट होतात, नाहीशी होतात. आणि अनेक अफवा ह्या म्हणजे विनाशाला कारणीभूत ठरतात आणि महाराष्ट्राच्या विनाशाला ही अफवाच कारणीभूत ठरली. हा खलजी इतका क्रूर आणि निष्ठुर हृदयाचा होता, इतका कट्टरपंथी होता, इतका जिहादी प्रवृत्तीचा होता की त्याचा धर्म आणि त्याची लोक याच्या व्यतिरिक्त त्याला काही कळत नव्हतं. आणि तो हिंदूंना काफर समजत होता, त्यांना ठार मारणे, त्यांची मंदिरं लुटणं, पाडणे हाच त्याचा उद्योग होता. आणि लुटालूट करणे, ओरबडणे हा त्याची वृत्ती होती. असा या खुंकार, ह्या धूर्त अशा पण मुत्सद्दी होता साला. त्याने काय केलं, एक अफवा पसरवली. जेव्हा त्यांनी देवगिरीला वेढा घातला होता, कारण सगळे पळून जेव्हा गडात गेले त्यावेळेस त्यांनी वेढा घातला तेव्हा त्यांनी एक अफवा पसरवली की काय अफवा होती ती, की आमची फौज 8,000ची ही पुढची तुकडी आहे, मागून शाही फौज येत आहे. बादशाची म्हणजे दिल्लीच्या बादशाची शाही फौज मागून येत आहे, अशी त्यांनी ती अफवा पसरवली. ती अफवा ह्या रामदेव रायापर्यंत पोहोचली होती आणि त्या अफवेमुळे हा रामदेव राय अत्यंत घाबरला होता. आणि म्हणून त्याने आपल्या पुत्राला निरोप पाठवला की बाबा रे, तू त्याच्याशी लढू नकोस. आणि बापाचा निरोप ऐकल्यानंतर, रामदेव रायाचा निरोप ऐकल्यानंतर शंकरदेव या ठिकाणी फार तो खवळला होता, अत्यंत रागीट स्वभावाचा होता. कारण रागीट म्हणजे काय, राग येणे स्वाभाविक आहे. वैभवशाली देवगिरीवरती जर एखादा सुलतान येऊन आक्रमण करत असेल आणि वैभवशाली नगर जर लुटत असेल तर राग येणं हे स्वाभाविक आहे. त्या शंकरदेवाला राग आला होता, त्याने बापाचं म्हणणं ऐकलं नाही. त्यांनी निरोप पाठवला खिलजीला, एकतर आमची खंडणी आणि देवगिरीची लूट सगळी ठेव आणि आत्ता आलंय तसा निघून जा, चालता हो, अन्यथा माझ्याबरोबर युद्धाला तयार हो. आता युद्धाला तयार हो हा निरोप जेव्हा खलजीला मिळाला, खलजी लगेच त्या ठिकाणी जरा घाबरला. त्यालाही त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याचं मरण समोर दिसायला लागलं की आपल्या 8,000ची फौज आणि त्यांच्या त्या हजारोंच्या म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने शंकरदेवाची फौज होती आणि त्या मोठ्या फौजेबरोबर लढणं हे खलजीसाठी अत्यंत धोकादायक होतं. त्याचा मृत्यू, त्याचं मरण त्याला समोर दिसत होतं. अशा अवस्थेत सुद्धा तो धीर नाही खचला. त्याने काय केलं, सगळ्या सैन्यांना, आपल्या जे काही सैन्य त्याचं होतं त्या सैन्याला गोळा केलं आणि त्या सगळ्यांना सांगितलं की आता आपल्याला धर्माच्यासाठी लढायचं आहे. आणि धर्माच्या नावाने जिहाद करून त्या सैनिकांना त्यांनी इतकं प्रेरित केलं, ते सैन्य आहे ना
काय म्हणतात ना की धर्माच्या नावाने जयघोष करून ते ह्या युवराजाच्या दिशेने, म्हणजे युवराजाचं जे सैन्य आहे यादवांच्या सैन्याच्या दिशेने त्यांनी कूच केली. पण ते करत असताना त्यांनी 1000ची फौज ऐकली देवगिरीच्या रक्षणासाठी चौकीवर ठेवली. चौकीवर 1000ची फौज आहे आणि बाकीची फौज घेऊन तो त्या ठिकाणी युद्धासाठी गेला. त्या ठिकाणी युद्ध झालं, घनघोर युद्ध झालं आणि यादवांच्या सैन्याने पराक्रम केला, प्रचंड मोठा पराक्रम केला. यादवांचा आता विजय होणार होता. अगदी विजयाची माळ शंकर देव यांच्या गळ्यात पडणार होती. यादवांचा विजय होणार होता आणि काय म्हणतात त्याला की पुढचा काळ जो आहे गुलामगिरीचा तो येणारच नव्हता. महाराष्ट्र हा स्वतंत्र राहणार होता. महाराष्ट्रात कधीही पारतंत्र्य आलं नसतं, अशी ती वेळ आली होती. अगदी विजयाची माळ गळ्यात पडणार तितक्यात 1000ची जी फौज होती ती धावत इतका वेगाने आली आणि धुरळा इतका प्रचंड उडत होता की ती 1000ची फौज आहे का 1,00,000ची फौज आहे हे कळायला मार्ग नव्हता. आणि यादवांच्या सैन्याने ते येणारी जी फौज आहे ती बघितली. यादवांचं सैन्य त्या ठिकाणी घाबरलं आणि अत्यंत म्हणजे भीतीदायक की शाही फौज आली. ती दिल्लीवरून येणारी फौज ती हीच आहे आणि ही शाही फौज आता आपल्या दिशेने येत आहे, म्हणजे आपलं काही खरं नाही. सैन्य पळायला लागला. तर सैन्य पळायला लागल्यामुळे सेनापती कसा राहणार? सेनापतीला पण पळून जावं लागलं आणि त्या पळणाऱ्या सैनिकाचं किंवा सेनापतीचं शंकरदेवाचं पाठलाग न करता हा खलजी देवगिरीकडे आला आणि देवगिरीला पुन्हा त्याने वेढा घातला. पण राजाला ती बातमी गेली. पण आता ह्या वेळेस आहे ना राजाने खरं म्हणजे गडाच्या खाली उतरायला पाहिजे होतं, आपल्या पुत्राला मदत करायला हवी होती. पण हा इतका काय म्हणतात ना भित्रट राजा होता की त्याने आपल्या मुलाला मदत केली नाही. या युद्धात जर त्यांनी मदत केली असती तर हे युद्ध जिंकता आलं असतं आपल्याला. 1000ची फौज येऊन जर आपल्याला या ठिकाणी पराभवाची धूळ चाटावी लागते त्या 1000च्या फौजेमुळे किंवा अफवेमुळे, तर आपल्या राजाने खरं म्हणजे खाली उतरून या ठिकाणी या शत्रू सैनिकांवर तुटून पडायला हवं होतं. शंकरदेवाला मदत करायला हवी होती. सैनिकांचं मनोबळ वाढवायला पाहिजे होतं. पण तो राजा गडावरच बसला होता आणि जेव्हा पुन्हा वेढा घातला या सुलतानाने तेव्हा परत त्याने ना म्हणतात ना नाक मुठीत धरून नाक घासून त्याने त्या खिलजीसमोर तो त्या ठिकाणी अक्षरशः लोटांगणच घातलं आणि खिलजीने जे मागितले ते सगळं दिलं. अगदी पहिले अगोदर खंडणी दिलीच होती, पण नंतर 600 मन सोनं दिलं त्यांनी, 700 मन त्यांनी मोती दिले, 1000 मन त्यांनी चांदी दिली. अशा अनेक मौल्यवान रत्न वगैरे हे सगळं दिलं आणि त्या ठिकाणी तो तह झाला. आणि तह झाल्यानंतर शेवटी त्याने त्या खिलजीने त्याची ती मुलगी मागितली, ती मुलगीसुद्धा त्यांनी दिली आणि त्या मुलीचा विवाह त्या बादशाहाशी झाला, म्हणजे त्या सुलतानाशी झाला. तर अशा प्रकारचा आपण इतिहास मागच्या भागात आपण बघितलं. पुढे जाऊन हा खलजी जेव्हा दिल्लीला गेल्यानंतर बघा या ठिकाणी शंकरदेव राय अत्यंत शूर होता, पराक्रमी होता, याच्यात वादच नाही. परंतु बापाच्या चुकीमुळे त्याला पराभव चाकावा लागला किंवा पराभव पत्करावा लागला आणि स्वतःची राजकन्या ही अशा कुलीत अशा शत्रूच्या ताब्यात द्यावी इतका फार एवढा अपमान महाराष्ट्राचा कधीच झाला नव्हता. हा पहिल्यांदा महाराष्ट्राचा अपमान झाला होता आणि प्रचंड मोठा अपमान महाराष्ट्राचा ह्या युद्धामध्ये झाला. आणि तिथून पुढे महाराष्ट्राला अपमानाची सवयच लागली की काय या सगळ्या नाकर्त्या आणि डरपोक भित्र्या राजांमुळे किंवा नियोजन नव्हतं, नियोजनाचा अभाव असल्या म्हणजे अशा प्रकारची घटना घडतात. किंवा ज्या पद्धतीने व्यूहरचना असायला हवी, आपली गुप्तहेर यंत्रणा असायला हवी ती यंत्रणा नसावी आणि त्यामुळे हा पराभव आपल्याला पत्करावा लागला. तो खलजी दिल्लीला गेला आणि दिल्लीला जाताना त्यांनी जो तह केला होता त्या तहानुसार त्याने पहिल्या वर्षाची खंडणी म्हणजे प्रत्येक वर्षी खंडणी देवगिरीने दिल्लीला द्यायची असं ठरलं. पहिल्या वर्षाची खंडणी मिळाली. म्हणजे हे युद्ध आपण बघितलं की 6 फेब्रुवारी 1294ला ते युद्ध झालं, शनिवार होता. आणि खलजी जेव्हा दिल्लीला आला दुसऱ्या म्हणजे 1295ची खंडणीसुद्धा आली आणि 1295लाच ह्याच खलजीने सुलतान जलाउद्दीनचा खून केला. ज्या जलाउद्दीनने सुलतान
अल्लाउद्दीन खलजीला लहानाचा मोठा केला तो काका होता. त्याचा पराक्रम बघून स्वतःची मुलगी त्याला दिली, म्हणजे तो सासरा पण झाला. अशा जलाउद्दीनचा अंत खून हा अल्लाउद्दीन खलजीने केला आणि अल्लाउद्दीन खलजी हा दिल्लीचा सुलतान झाला. आणि अल्लाउद्दीन खिलजीने तोच क्रूरपणा कायम ठेवला जो त्याच्यामध्ये होताच, राक्षसी प्रवृत्तीचा होता तो. त्याला फक्त लुटणं आणि मारणं, म्हणजे अनपढ आणि अज्ञानीच लोक ना ती वाळवंटातून आलेली, हे अफगाणी पठाण, ज्ञानाचा अभाव आणि अज्ञानामुळे फक्त ओरबडणं, लुटणं, खाणं एवढंच त्यांना माहिती. ह्या सुलतानाने पुढे जो काळ आहे तो फक्त मंदिरं तोडणे, लुटणे, हिंदूंना बाटवणे, हिंदूंचे खून करणे, नरसंहार, हिंदूंचा नरसंहार सुरू झाला. हिंदुस्तान गुलामीत म्हणतात ना, गुलामगिरी हिंदुस्थानावर आली. वैभवशाली हिंदुस्तान हा गुलामगिरीत गेला. आणि गुलामगिरी काय असते, त्याच्या यातना काय असतात, हे जर आपण त्याचं वाचन केलं तर तुमच्या अंगावर शहारे येतील. तळपायाची आग मस्तकात जाईल इतक्या प्रकारची ती, अशा प्रकारची यातना. त्याच काळामध्ये देवाने म्हणतात ना मंदिरं सोडली, देव निघून गेले. कारण काय असते, जिथे म्हणजे जिथे अशा प्रकारचे राज्यकर्ते असतात, निष्ठुर, निर्दयी, राक्षसी प्रवृत्तीची जे लोक जेव्हा राज्य करतात तेव्हा तिथलं देवाचं देव पण निघून जातो. देवळं रिकामी झाली. तसं साधू संतांनी सुद्धा महाराष्ट्र सोडला. म्हणजे त्याच काळामध्ये म्हणजे 1296ला 8 ऑक्टोबर 1296 सगळी संत मंडळी पंढरपुरामध्ये जमली होती. आणि पंढरपुरामध्ये सगळी संत मंडळी, निवृत्त महाराज असतील, सोपनदेव असतील, ज्ञानदेव महाराज आहेत, मुक्ताबाई आहेत, जनाबाई आहेत, सावतामाळी आहेत, गोराकुंभार आहेत, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र आलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं शेवटचं दर्शन घेतलं आणि त्यांनी विठ्ठलाला सांगितलं, पांडुरंगा मी आता समाधी घेणार, देवा मी आता समाधी घेणार. सगळी संत मंडळी गहवरली. त्यांना फार म्हणजे अंतःकरणापासून दुःख झालं की आता ज्ञानदेव आपल्याला दिसणार नाहीत कधीच. ज्ञानदेवाची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला पण ते होणं शक्य नव्हतं. पुढे त्याच महिन्यामध्ये 25 ऑक्टोबर गुरुवार दुपारी 3 वाजता ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली. म्हणजे आणि त्यानंतर मग सोपनदेव, मुक्ताबाई, निवृत्ती महाराज या सगळ्यांनी समाधी घेतल्या. एक एक संत हे महाराष्ट्राला सोडून चालले होते. म्हणजे महाराष्ट्र अगोदर देवी देवतांनी मुक्त झाला, त्यानंतर साधू संतांनी मुक्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये फक्त राक्षसांचं राज्य सुरू झालं. जेव्हा राक्षसांचं राज्य सुरू होतं मित्रांनो, तेव्हा म्हणजे क्रूरता ही अत्यंत म्हणजे इतक्या परमोच्च स्थानी पोचलेली असते की किड्यामुंग्यांसारखी माणसं मारली जातात. आणि तो काळ त्यावेळेस सुरू झाला. त्यानंतर महाराष्ट्राची अवस्था, दयनीय अवस्था, लोकांचे हाल, प्रचंड हाल सुरू होते. पुढे असाच हे काळ पुढं चालू राहिला. 1303 मध्ये हा दिल्लीवरून खिलजी म्हणजे या ठिकाणी एक हिंदूंचं साम्राज्य, देवगिरी साम्राज्य नष्ट करणारा हा अल्लाउद्दीन खलजी दुसरं हिंदूंचं साम्राज्य नष्ट करायला निघाला. 1303ला 28 जानेवारी 1303 खलजीच्या सैना सागरच होता तो सैन्याचा सागर घेऊन खिलजी हा निघाला राजपुतांवरती आक्रमण करण्यासाठी. राजपुतांवरती आक्रमण म्हणजे राजपुतांचा जे अयोध्या होती म्हणजे चितोड, तर चितोडचा गड ही त्यांची अयोध्या. जसं अयोध्या रामाची अयोध्या तशी चितोड ही त्यांची अयोध्या होती. 28 जानेवारी 1303 ते 25 ऑगस्ट
6 महिन्याचा कालखंड आहे तो, म्हणजे 1303. 6 महिने सातत्याने युद्ध सुरू होतं आणि त्यामध्ये 30,000पेक्षा जास्त माणसं मारली गेली. राजपुतांचा पराभव झाला आणि त्यावेळी पहिल्यांदा सगळ्या ज्या राजकन्या होत्या, राजपूत कन्यांनी त्या ठिकाणी जोहर केला, अग्नी पेटवला आणि त्या अग्नीमध्ये त्या सगळ्या त्या ठिकाणी स्वतःला आत्मदहन करून घेतलं सर्वांनी. म्हणजे पहिला हा जोहर झाला. आणि त्यानंतर खलजी परत दिल्लीकडे आला आणि बघितलं की दिल्लीचं वातावरण त्या काळातलं जे होतं ते पूर्णपणे कट्टर इस्लामिक प्रवृत्तीची लोक, जो इस्लाम धर्म स्वीकारेल तोच जिवंत राहू शकतो, अशा प्रकारची अवस्था त्या काळामध्ये होती. बघा मित्रांनो, हा खलजी त्याच्याकडे येणारी खंडणी जी होती ना, म्हणजे देवगिरीवरून येणारी जी खंडणी होती ती खंडणी थांबली आणि म्हणून त्यांनी त्याचा जो सेनापती होता काफूर, मलिक काफूर, या मलिक काफूरला 30,000चं सैन्य दिलं आणि त्याने पुन्हा देवगिरीवर पाठवलं. 1307 मध्ये हा मलिक काफूर पुन्हा देवगिरीवरती त्याला आक्रमण त्यांनी केलं. आणि हे आक्रमण करण्याचं अजून एक कारण होतं. देवगिरीचा जो राजा होता रामदेव राय, त्यांनी एक पत्र पाठवलं होतं या अलाउद्दीन खलजीला आणि त्या पत्रात त्यांनी मग सांगितलं होतं की मी तुम्हाला खंडणी देऊ शकलो नाही गेले 2-3 वर्ष झाली, कारण माझा पुत्र म्हणजे सेनापती आणि जे काही माझ्याबरोबरचे असणारे सैन्य प्रमुख आहेत त्या सगळ्या प्रमुखांनी माझ्यावर दबाव आणलेला आहे की दिल्लीला आपण कुठल्याही प्रकारची त्या खलजीला आपण खंडणी द्यायची नाही आणि त्यामुळे मी खंडणी देऊ शकलो नाही. तरी तुम्ही एखादा काय करा, सरदार पाठवा, तुमचा एक कोणतरी मोठा सरदार पाठवा. बघा, एक तर खंडणी बंद झाली होती आणि दुसरे हे कारण. ह्या 2 कारणामुळे अलाउद्दीन खलजीने त्याचा अत्यंत विश्वासू का तर ते लहानपणी त्याला गुलाम म्हणून विकत घेतलेला पोरगा, त्याला लहानाचा मोठा केला त्याच्या आधिपत्याखाली, म्हणजे तो क्रूरच, एकदम अत्यंत क्रूर, खलजीपेक्षा तो अत्यंत क्रूर होता मलिक काफूर. त्या मलिक काफूरला त्याने देवगिरीवर पाठवलं. देवगिरीमध्ये युद्ध झालं आणि प्रचंड मोठं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये पुन्हा एकदा शंकरदेवांचा त्या ठिकाणी शंकरदेव पराभूत झाले आणि सैन्य पळू लागलं. आणि महत्त्वाचं काय झालं, इथे एक प्रकार घडला, तो म्हणजे राजाला कैद झाली. ज्या राज्याचा राजा कैद होतो तिथं सैन्य काय होतं, पळायला लागतं, सैन्य पराभव मान्य करतो. राजा कैद झाल्यामुळे पराभव त्या ठिकाणी यादव राज्याचा झाला. कैद झालेला राजाला घेऊन आणि लूट घेऊन हा मलिक काफूर हा 24 मार्च 1307ला दिल्लीला पोचला. त्याचा पराक्रम बघून खलजी खूप आनंदित झाला आणि आनंदित झालेला खलजीने त्याला अनेक बक्षिसं दिली, त्याची खूप तारीफ, त्याची खूप कौतुक केलं. राजाला त्या ठिकाणी 6 महिने कैदेत, म्हणजे नजर कैदेत ठेवलं. शेवटी तो सासरा होता, त्याला नजर कैदेत ठेवलं आणि त्याला पुढे मान सन्मान देऊन त्याला परत त्यांनी 6 महिन्यानंतर पाठवलं. पण का पाठवलं तर ह्या रामदेव रायाने काय सांगितलं की बाबा तुम्हाला न चुकता मी खंडणी देईन आणि माझी खंडणी इथून पुढे कधीही थांबणार नाही, वर्षाच्या वर्षाला तुम्हाला खंडणी मिळेल असं त्यांनी कबूल केलं. आणि म्हणून 6 महिन्यानंतर मग ह्या रामदेव रायाला सोडलं. आणि ते पण काय केलं, बादशाचा तो मांडलिक झाला आणि बादशाची जी पदवी दिली होती त्या पदवीचा वापर तो आणि पुढे भविष्यामध्ये त्याच्या अनेक शिलालेख दिसतात, त्यामध्ये त्या बादशाने दिलेल्या पदवीचा त्या ठिकाणी उल्लेख तो करतो. म्हणजे तो सुलतानाचा मांडलिक झाला. म्हणजे महाराष्ट्र गुलामगिरीत गेला, पूर्ण तिथे सुलतानशाही सुरू झाली होती. तो परत दिल्लीवरून देवगिरीत आला. 1309ला या रामदेव रायचा, बघा त्याच्या अगोदर एक घटना घडली की आंध्र प्रदेशसारखं अत्यंत वैभवशाली राज्य होतं आणि त्या राज्यावरती सुद्धा आक्रमण करून ते ताब्यात, देवगिरीसारखं ते ताब्यात घ्यायचं होतं अलाउद्दीन खलजीला. त्याने ते फौज पाठवली होती, परंतु गोंडवनच्या त्या जंगलातून
आंध्र प्रदेशकडे जाण्यासाठी त्यांना मार्ग भेटत नव्हता आणि तो मार्ग दाखवण्याचं काम रामदेवरायाने केलं. रामदेवरायाने आपला माणूस पाठवला, परशुराम दळवी म्हणून त्याचं नाव आहे, आणि त्या माणसाने काय केलं, गोडबोनच्या जंगलातून त्या आंध्र प्रदेशला जायचा मार्ग दाखवला आणि ते आंध्र प्रदेश आहे ना ह्या सुलतानाच्या ताब्यात आणून देण्याचं काम ह्या रामदेवरायाने केलं आणि मग त्याचा मृत्यू झाला आहे. इतका हा म्हणतात ना वाईट म्हणतात ना राजा आपल्या पदरी पडला होता. 1309 मध्ये रामदेवरायाचा मृत्यू झाला आणि रामदेवरायाच्या मृत्यूनंतर शंकरदेवराय हा शंकरदेव त्या देवगिरीचा राजा झाला. आता राजा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा स्वाभिमान आहे शेवटी आणि अत्यंत लढाऊ, अत्यंत पराक्रमी, स्वामिनिष्ठ, स्वाभिमानी राजा होता तो. त्याने पुन्हा दिल्लीची खंडी बंद केली. आता दिल्लीची खंडी बंद केल्यानंतर बादशाला पुन्हा त्या ठिकाणी राग आला की यार ह्यांनी पुन्हा बंद केली खंडी. मग परत काय केलं, परत त्यांनी यांना अलाउद्दीन खलजीला सांगितलं की यार तू काय कर, परत जा, सैन्य घे आणि परत त्याच्यावर आक्रमण कर. आणि आत्ता जेव्हा आक्रमण करशील तेव्हा काय करायचं, तर तिथे जा, देवगिरी जिंकून घे, राज्य जिंकून तिथेच राज्य कर, तिथेच मशिदी बांध आणि धर्माचा प्रचार कर. आणि मग त्या आज्ञेनुसार जशी आज्ञा मिळाली तसा हा मलिक काफूर सैन्य प्रचंड मोठी फौज घेऊन देवगिरीवरती तो तुटून पडला आणि देवगिरीमध्ये पुन्हा एकदा घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये पुन्हा मलिक काफूरचा विजय झाला. मलिक काफूरने शंकरदेवाला ठार मारलो आणि शंकरदेव त्या ठिकाणी त्या युद्धात मरण पावल्यामुळे देवगिरीचं राज्य हे मलिक काफूरच्या ताब्यात गेलं. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आता पुन्हा एकदा गुलामगिरीत गेला. आणि त्यानंतर ह्याचा एक संदेश आला बादशाचा मलिक काफूरला की तू दिल्लीला परत ये. या अलाउद्दीन खलजीला एक आजार झाला होता आणि इतका भयानक आजार होता की तो आता त्या मरणाच्या दारातच, एक पाय त्याचा कबरीमध्ये होता आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी खलजीचा अत्यंत विश्वासू कोण होता, आता मलिक काफूरला त्यांनी बोलून घेतलं. मलिक काफूर त्या ठिकाणी आला आणि येताना त्यांनी काय केलं, देवगिरीला आपलं फौज ठेवली आणि फौज ठेवून तो दिल्लीला आला. आणि हीच वेळ होती, हीच वेळ पुन्हा देवगिरीला स्वतंत्र करण्याची होती. आणि रामदेवरायांचा जो जावई होता हरपल देवांनी काय केलं, उठाव केला. आपली म्हणतात पुन्हा त्याचा स्वाभिमान जागा झाला. तलवार बाहेर काढली आणि त्यांनी तलवार उपासतात हजारो तलवारी त्या ठिकाणी एकवटल्या आणि पुन्हा त्यांनी काय केलं, देवगिरीवरती जे सैन्य होतं ह्यांचं सुलतानाचं सैन्य होतं त्याच्या विरोधात ते लढले आणि त्या सैन्यांना पळो की सोळो करून टाकलं. ते सैन्य दिल्लीच्या दिशेने पळालं आणि पुन्हा एकदा देवगिरी स्वतंत्र झाली. पण इकडे काय झालं, इकडे ह्या बादशाचा मला वाटते 19 डिसेंबर 1316 अलाउद्दीन खलजी मेला. अलाउद्दीन खलजीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी म्हणतात ना की ह्या सुलतानामध्ये एक प्रवृत्ती होती, ते स्वतःच्या बापाला मानत नाहीत, आईला मानत नाहीत, भावाला मानत नाहीत, त्यांच्यामध्ये नातेसंबंधाला मानत नाहीत. त्यांच्यासाठी सत्ता महत्त्वाची असते, स्वार्थ महत्त्वाचा असतो. आणि त्या अलाउद्दीन खलजीचा मृत्यू झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सत्तेसाठी, साम्राज्यासाठी गळेकापी सुरू झाली. त्या खलजीच्या सगळ्या मुलांचे डोळे काढण्यात आले, आंधळी झाली त्याची पोरं सगळी. आणि त्या हिचा ज्येष्ठापल्लीचा जो मुलगा होता, रामदेवरायांची मुलगी जी आहे राजकन्या आहे, त्या राजकन्यापासून झालेला जो मुलगा होता तो 6 वर्षाचा, त्या 6 वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी ठार मारून टाकलं. म्हणजे अलाउद्दीन खलजीचा वंशच राहिला नाही. आणि हे सगळं, आणि 35व्या दिवशी बरोबर हा मेला, मला वाटते 19 तारखेला. आणि त्याच्यानंतर 35 दिवसानंतर काय झालं, हा मलिक काफूर आहे तो त्याचा पण खून झाला.
आणि हे सगळं कटकारस्थान करणारा जो व्यक्ती होता तो होता कुतुबुद्दीन खलजी. हा त्या ठिकाणी काय झाला, सत्ताधीश झाला. आणि तो सुद्धा इतका क्रूर होता, प्रचंड क्रूर होता. त्याचं काम एकच आहे की काफिरांना मारणे, लुटणे, मंदिरं तोडणे आणि धर्माचा प्रचार करणे. मग त्यांनी पुन्हा काय केले, फौज घेतली आणि परत तो देवगिरीवर चालून गेला. आणि देवगिरीवर चालून गेल्यानंतर त्या ठिकाणी परत हरपलदेवराय आणि ह्या खलजीबरोबर म्हणजे सुलतानाबरोबर युद्ध झालं. आणि हा जो कुतुबुद्दीन खलजी आहे तो त्या ठिकाणी पुन्हा एकदा जिंकला. हरपलदेव त्या ठिकाणी कैद झाला. कैद झालेला हरपलदेवाला ह्या खलजीच्या समोर उभं केलं आणि कुतुबुद्दीन खलजीने त्याला शिक्षा ठोठावली. इतकी कठोर शिक्षा होती की भविष्यात त्या सुलतानशाहीच्या विरोधात कोणीही ब्र काढू नये, एक शब्दही कोणी बोलू नये, अशा प्रकारची शिक्षा त्यांनी सुनावली. त्यांनी शिक्षा दिली की याचे कातडी सोलून काढा आणि देवगिरीच्या दरवाजावर त्याला लटकवा. इतकी भयानक शिक्षा. कातडी सोलण्यात आली आणि सोललेला अक्षरशः म्हणतात ना ते बोकड सोललेला असं तशा प्रकारचे लाल बुंद झालेलं ते हरपलदेवाचं ते शरीर त्या ठिकाणी त्या देवगिरीच्या किल्ल्याच्या दरवाजावरती लटकवण्यात आलं. इतकी त्यांना मृत्यू, क्रूरतेने मृत्यू हा हे यांची प्रथाच आहे की त्यांच्या विरोधात जो कोणी ब्र करेल, उठाव करेल किंवा त्यांच्या विरोधात जो कोणी उठेल त्याचा ते क्रूरपणे हत्या करतात, जेणेकरून त्यांच्या विरोधात भविष्यात कोणीही उभा राहू नये. आणि अशा प्रकारे 1318 16ला खलजी गेला, 1316मध्ये खलजी गेला आणि 1318ला यांनी देवगिरी काबीज केली. कुतुबुद्दीन खलजी त्या ठिकाणचा सुलतान झाला. आणि मग त्या कुतुबुद्दीन खलजी नंतर मग काय ना तुगलक नंतर बहमनी असे 62 सुलतानांनी महाराष्ट्रावर राज्य केलं. तो काळ अत्यंत भयानक होता. महाराष्ट्राची जनता कशी जगत असेल याचा आपण विचार जरी केला ना तर फार भयानक आणि म्हणजे यातनांची ती अनुभूती होते. मंदिरं राहिली नव्हती, मंदिराची मशिदी झाल्या होत्या, गावांची नावं बदलली होती, लोकांनी स्वतःची नावं बदली करून घेतली होती आणि लोक अशा डोंगर दऱ्यामध्ये राहायला पळून गेली होती. जिथे सुलतान पोचू शकत नाही, सुलतानाची फौज पोचू शकत नाही अशा ठिकाणी लोक राहायला गेली. मंदिरं त्या ठिकाणी तोडली गेली. काही मंदिरामध्ये त्याच्या मशिदी झाल्या, त्याचे पीर झाले आणि पीरांना लोक देव मानायला लागले आणि त्याची पूजा करायला लागली आणि त्यांची जी मुलं व्हायची त्या मुलांची नावं पीरांच्या नावाने ठेवायला लागली. इतकी भयानक अवस्था महाराष्ट्राची या सुलतान काळात झाली. जगायचं असेल तर सुलतानांची गुलामगिरी करा आणि जगायचं नसेल तर सुलतानांच्या विरुद्ध ब्र जरी काढला तर तुमची त्या ठिकाणी शिरच्छेद केला जात होता. अशा प्रकारचा भयानक काळ होता आणि त्या काळातून महाराष्ट्र वाट बघत होता. जसं प्रभू रामचंद्रांची वाट संपूर्ण देवी देवता बघत होते रावणाचा अंत करण्यासाठी. रावणाने सगळ्या देवांना कैद करून टाकली होती, नक्षत्रांना कैद केलं. म्हणजे असा हा दंभी रावण आहे. त्या रावणाला मारण्यासाठी देव वाट बघत होते प्रभू रामचंद्रांच्या येण्याची. आणि जसं कंस मारण्यासाठी कंसाचा अंत करण्यासाठी कृष्णाची वाट बघत होती लोक, तशीच ती जनता जणू काही जिजाबाई ह्या जिजाऊ माँसाहेबांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची वाट बघत होती. 350 वर्षानंतर अंधार त्या ठिकाणी नाहीसा झाला. आता पुढचा इतिहास आपण पुढच्या भागात बघूया. त्या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदुस्तान. त्र्यंबकराज, धन्यवाद.